तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासनाच्या विविध योजना गरजू आणि गरीब नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू असताना पैठण तालुक्यातील दरेगाव ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत। घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी तसेच मनरेगा अंतर्गत फळबाग योजनांच्या लाभासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी थेट ग्रामसभेत केला आहे। दरेगाव ग्रामपंचायतीत बुधवारी 19 ऑगस्ट रोजी ग्रामविकास अधिकारी रामेश्वर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा घेण्यात आली। यावेळी प्रशासकीय सरपंच संतोष नलावडे यांच्या समोर शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांनी रोजगार सेवक प्रकाश मैंद यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या। घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून निधी जमा झाल्यानंतर पुढील हप्ता मिळण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला। तसेच मनरेगा अंतर्गत फळ उत्पादनासह विविध योजनांमध्येही आर्थिक गैरप्रकार होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून रोजगार सेवकावर निलंबनासह योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे आणि आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होते का याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण। पैसे माझ्याकडून 24,000 रुपये घेतले आणि नंतर 6 महिन्यात मला सांगितलं माझ्याकडून होत नाही म्हणे। तुमचं नाव काय? संतोष शिवलाल पवार। मी काम करीत असताना रोजगार सेवक एवढ्या तक्रारी आल्या का तू नियमितपणे काम करीत नाही, त्याच्यानंतर काही थोडं पैसे तुम्ही थोडं हे करतो आणि बाकीच्या अशा तक्रारी तुमच्या काही लोकांच्या तक्रारी असल्या की जरा तुम्ही मांडायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण सविस्तर मार्ग काढायचा प्रयत्न करू। एवढ्याच्या जर समजा हे सगळ्या गोष्टी जर मिटल्या समजा तर पुढे बिन लोकांना काही प्रॉब्लेम येणार नाही। बरोबर आहे ना, अडचण नाही आली कोणाचे काही प्रॉब्लेम असले तर ते सांगून द्या। तुमचा काही प्रॉब्लेम होता काय सांगा काय? रोजगार सेवकांनी यांच्या घरातले आणि किंवा निकटवर्ती जे तिथं काम होत त्यांच्या हे त्यांचं घराचं काम क्लिअर आहे। त्याच्यानंतर क्लिअर असताना येईल काय केलं यांचे 4 खाते यांच्या घरची दिली होती। रोजगार सेवक यांची तक्रार अशी रोजगार सेवकनी यांचे हप्ते काढले नाही, यांचे हप्ते यांच्या नावावर काढले, यांच्या लेबरच्या ते दुसऱ्याच्या नावावर काढले। ही तक्रार खरी हा मग आता हे यांची तक्रार आहे आणि अशा 5 वर्षापासून सगळं गाव याला म्हणजे हे करीत आलेलं। मग आता तुम्ही अशा टायमात जर बोलणार नाही नंतर माग त्याला आमचं कसं आहे आमच्या हाताने तुम्ही जेव्हा या टायमात तुम्ही कारवाई केली काहीतरी देणार आम्हाला त्याच्यावर कारवाई करता येणार, आम्ही तशी काही कारवाई करू शकत नाही। बरोबर